शहाजी पाटील पंढरपूरहून आम्ही शुगरवरती असा रिझल्ट घेतलाय की 750 शुगर होती. अगदी 15 दिवसात जी काय रिझल्ट आलाय समोरच्या पेशंट कडूनच आपण ऐकूयात. हे आहेत राहुल गोडसे पंढरपूरहून. नमस्कार सर, माझी शुगर 750 होती. मी रात्रीतनं कमीत कमी 10 ते 15 वेळा लघवीला उठत होतो. आता मी 1 वेळा लघवीला उठतोय. माझी शुगर आहे 300. माझं वजन होतं 55 किलो. माझं वजन झालेलं आहे 61 किलो 2च बॉटल मध्ये. म्हणून मी आता शहाजी पाटलांची गाठ घेण्यासाठी आलेलो आहे इथं त्यांच्या घरी. मी किती डायबोजी अमृत ज्यूस एक दिलत, त्याच्यावरती हा रिझल्ट आहे. रिझल्ट आहे. तरी आपल्या अजून 4 बॉटलचा कोर्स अपुरा राहिलेला आहे, ते पूर्ण करायचा आहे. हो हो करायचा आहे मग कोर्स पूर्ण. हो हो. आणि शुगरच्या पेशंटला काय सांगू शकताल तुम्ही? अवश्य म्हणजे अमृत ज्यूस आणि डायबोजी शुगरच्या पेशंटांनी घ्यावावी. कारण का माझी शुगर म्हणजे 4 वर्षात तर अशी कमी आली नव्हती. 3 टाइम इन्सुलिन घेऊन आता माझी शुगर 300 आलेली आहे. अच्छा, बघा मित्रांनो, असा रिझल्ट आलेला आहे एकदम ओके. आलो, मला कोणी आणलेलं नाही, लक्षात घ्या. मी 3 महिने अगोदर सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी जालन्याहून आहे, परशुराम पवार. व्यवसायाने मी पोलीस डिपार्टमेंटला आहे आणि पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे. 3 महिने अगोदर मी घरात बसला असताना असा मोबाईलवर स्क्रोल करत असताना मला अमृत ज्यूस आणि डायबोजी बाबत एक व्हिडिओ दिसला. तो व्हिडिओ होता नांदेडहून कोकरे म्हणून सरांचा. तो व्हिडिओ मी बघितला आणि तो व्हिडिओ बघता बघता मी सहज अमेझॉनवर ते प्रोडक्ट सर्च केलं. तर मी डायबोजी नावाचं प्रोडक्ट सर्च केलं आणि ते मला 1750 रुपयाला घरपोच मिळेल या पद्धतीने मला मिळालं. आणि ते 1750 रुपयाचं मी ते डायबोजी घेतलं 3 महिने अगोदर. त्यापूर्वी मला शुगर होती 210 आणि मी ते आजमावलं. माझी गोळी पण चालू होती. त्या प्रोडक्ट सोबत गोळी मी कंटिन्यू केली आणि 15 दिवसानंतर मी ज्या डॉक्टरकडे जालन्यात तपासणीसाठी गेलो, त्यांनी सांगितलं तुमची शुगर आता नॉर्मल आहे, 90 आणि 110 आहे. मग त्यांनी सांगितलं तुम्ही आता चालायला लागले का, वेळ काढला का, 2 टाइम चालता का, पळता का, व्यायाम करता का? मी म्हणलं सर जसा वेळ भेटला तसं मी नक्कीच करतो, पण आमचं शेड्यूल थोडं पॅक असतं पोलीस डिपार्टमेंटचं, त्यामुळे वेळ तेवढा मिळत नाही. पण मी एक आयुर्वेदिक प्रोडक्ट घेतलं जे ऑनलाईन मला मिळालं. ते म्हणजे कोणताही दाखवा. मी त्यांना घेऊन गेलो रिकामा बॉक्स, तोपर्यंत खाली झाला होता पूर्ण. त्यांनी सांगितलं याच्यामध्ये स्टेरॉइड असू शकतं म्हणे.